यवतमाळ तालुक्यात 62 कोटीचे अवैध गौण खनिज उत्खननाबाबत रेल्वे प्रकल्पातील एटीएस मोजणी अहवाल पाठविण्यात आलेला आहे. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिलेल्या आदेशानंतर यवतमाळ तालुक्यातील एटीएस मोजणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये मौजे कार्ली ते मौजे गोधनी या 17 किलोमीटर मध्ये 8,90,506 ब्रास गौण खनिज उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. या गौण खनिजाची 700 रुपये भावाने गणना केल्यास 62 कोटी 33,54,837 रुपये किंमत होते. जिल्हा प्रशासनाने दिलेला हा अहवाल अंदाजे स्वरूपाचा असल्याने मोठ्या प्रमाणात झालेले उत्खनन अल्प दाखवण्याचा आरोप तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी केला आहे. यवतमाळ तालुक्यात चापरडा ते तिवसापर्यंत 33 किलोमीटरचा एटीएस मोजणी अहवाल सादर करायचा आहे. सध्या 33 पैकी 17 किलोमीटरचा अहवाल सादर झाला आहे. विशेष म्हणजे ही मोजणी फक्त रेल्वे ट्रॅकवरील गौण खनिज उत्खननाची सुरू आहे. परिसरात झालेले उत्खनन प्रचंड आहे. या प्रकरणात 17 ऑगस्ट 2020 पासून तक्रारी करण्यात आल्या, मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केले. कोट्यवधी रुपयांचे उत्खनन शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाल्याने तक्रारकडे दुर्लक्ष करण्यात आले. विधानसभा उपाध्यक्षांनी सदर प्रकरण गंभीरतेने घेतल्याने हा घोटाळा समोर येत आहे. कळंब तालुक्यात 117 कोटीचे उत्खनन झाल्याचा अंदाज समोर आला होता. मात्र त्या ठिकाणी रेल्वे रूळ टाकण्यात आल्याने मोजणी करणे शक्य राहिले नसून तो घोटाळाही रुळाखाली दबून गेला आहे. कळंब तालुक्यातील घोटी चोपरडा भागात 23 कोटीचे उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणी अहवालात समोर आले आहे. उमरखेड तालुक्यात 40 कोटीचे उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. ईटीएस मोजणी करणारे तज्ञ कर्मचारी तसेच यंत्र नसल्याने धातुरमातुर मोजणी केली जात असल्याचा आरोप करत उच्च पातळीवर यंत्राच्या सहाय्याने मोजणी करण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करणार असल्याचे अमोल कोमावार यांनी सांगितले. रेल्वेच्या कंत्राटदाराला रेल्वे रुळाकरिता ज्या ठिकाणी भर टाकायची असते त्याकरिता रेल्वे विभागाकडून पैसे दिले जातात आणि ज्या ठिकाणी डोंगर पोखरावे लागते तेथील मुरुम काढल्याप्रकरणी 700 रुपये ब्रास प्रमाणे राज्य शासनाकडे रॉयल्टी भरावी लागते. या कंत्राटदारांनी दोन्ही बाजूने पैशाची लूट केली. शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही लूट 1000 कोटींपेक्षा जास्त असल्याने सखोल एटीएस मोजणी आवश्यक होती. मात्र उत्खनन पूर्व मूळ जमीन पातळी उपलब्ध नसल्याने तसेच उत्खनन झालेल्या ठिकाणी पाणी साचून असल्याने सरासरी मोजमापे घेऊन अंदाजित परिणाम गणना केल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयाचा घोटाळा असताना सरासरी मोजमापी केली जात असल्याने हा घोटाळा दडपल्या जाऊ नये म्हणून जोरदार प्रयत्न करणार असल्याचे अमोल कोमावार यांनी स्पष्ट केले आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.